निसर्गाने आपल्याला 2 कान, 2 डोळे आणि फक्त एकच जीभ दिली आहे, जेणेकरून आपण बोलण्यापेक्षा जास्त ऐकावे आणि पाहावे. काय आम्ही जास्त आणि अनावश्यक बोलतो? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 आमच्या जीवाचे रक्षण करणाऱ्या प्रेमळ येशूच्या पवित्र नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. प्रियांनो, मनुष्याला देवाकडून मिळालेले वरदान म्हणजे त्याला बोलता येणे. सर्व निर्मितीत मनुष्य हा श्रेष्ठ वाटतो. यासाठी अनेक कारणे आहेत. तसेच मनुष्य बोलू शकतो, आपले विचार मांडू शकतो. मराठीमध्ये एक म्हण आहे, उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. म्हणजे न विचार करता, त्याचा काय परिणाम होईल हे न पाहता जे मनात येईल ते बोलणे. विशेष म्हणजे असे करणारेही बरेच जण असतात. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आम्ही पाहणार आहोत की दाविदाचा याबाबत काय अनुभव होता. जिभेद्वारे त्याने काय केले. दुष्टांच्या समृद्धीबद्दल काय आम्ही चिंता करावी किंवा मत्सर करावा, यांची उत्तरे आपण पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आम्ही 37व्या स्तोत्राला मागच्या कार्यक्रमामध्ये सुरुवात केलेली आहे आणि आज 9व्या वचनापासून पुढची वचने आम्ही अभ्यासणार आहोत. स्तोत्रसंहिता 37 अध्याय. 9वं वचन सांगतं, दुष्कर्म करणाऱ्यांचा उच्छेद होईल, पण परमेश्वराची प्रतीक्षा करणारे पृथ्वीचे वतन पावतील. परमेश्वर त्याची प्रतीक्षा करणाऱ्यांना पृथ्वीचे वतन दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्यावेळेस दुष्कर्म्यांचा उच्छेद होईल. 11वं वचन पुढे सांगतं, पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील, ते उदंड शांती सुखाचा उपभोग घेतील. आजच्या जगाकडे, श्रोत्यानो, परिस्थितीकडे जर आम्ही पाहिले तर ह्या वचनावर कोणाचा सहजासहजी विश्वास बसणार नाही. परंतु हे वचन देवापासून आहे व ते पूर्णत्वास जाईल. 14 आणि 15 वचने पुढे सांगतात, दीन दुबळ्यास पाडावयाला, सरळ मार्गाने चालणाऱ्यांचा वध करावयाला दुर्जनांनी तरवार उपसली आहे व धनुष्य वाकून सज्ज केले आहे. त्यांची तरवार त्यांच्याच उरा शिरेल आणि त्यांच्या धनुष्यांचा चुराडा होईल. श्रोत्यानो, दुष्कर्मी ज्या मार्गाने चालतील त्याच मार्गाने त्यांचा घात होईल. 16वं वचन पुढे सांगतं, नीतिमानाचे अल्पधन अनेक दुर्जनांच्या विपुल धनापेक्षा उत्तम आहे. लक्षात घ्या श्रोत्यानो, ही गोष्ट स्पष्ट करण्याचे कारण नाही, कारण कष्टाच्या मिळकतीमध्ये जे सुख समाधान असते ते हरामाने मिळवलेल्या पैशात नसते, कारण ते मिळवण्याच्या प्रयत्नांना कसे झाकावे याची ते मिळवणाऱ्याला सारखी चिंता असते. 20वे वचन पहा, दुर्जन तर नाश पावतील, परमेश्वराचे वैरी कुरणाच्या क्षणिक शोभेसारखे होतील. ते नाहीसे होतील, ते धुरासारखे नाहीसे होऊन जातील. दुर्जन एक दिवस नष्ट होणार आहेत. त्यांच्या भरभराटीमुळे अस्वस्थ होऊ नका. 23वं वचन, परमेश्वर मनुष्याची गती स्थिर करीतो आणि त्याचा मार्ग त्याला प्रिय आहे. चांगल्या माणसाला परमेश्वर मार्गदर्शन करतो आणि तो त्याला येशू ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर स्थिर करतो आणि तो त्याच्याविषयी संतोष पावतो. श्रोत्यानो, तुमच्या आईने किंवा वडिलांनी तुमच्याविषयी संतोष पावावा, आनंदित व्हावे असा अनुभव तुम्हाला आला असेल. तुमच्या आईवडिलांना तुमचा अभिमान वाटावा, तुमच्याविषयी त्यांना विशेष वाटावे असे कधी झाले आहे काय? असेलच, आणि त्यावरून तुम्ही परमेश्वराच्या आमच्याविषयी आनंदित होण्याच्या कल्पनेला समजू शकता. तुमच्याविषयी परमेश्वर संतुष्ट आहे काय? त्याला आवडतील, संतोष देतील अशा गोष्टी तुम्ही जाणीवपूर्वक करता काय? दावीद 37वे स्तोत्र आणि 29व्या वचनात म्हणतो, नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करतील. या वचनावरून आम्हाला समजतं की परमेश्वराने अब्राम व त्याच्या संतानाला दिलेले अभिवचन तो पूर्ण करणार आहे.
त्यांना त्याने या पृथ्वीवरच्या जीवनाविषयी आशीर्वाद दिलेत, परंतु आम्हाला त्याने आत्मिक आशीर्वाद दिले आहेत. कोणी जर तुम्हाला असे म्हणत आहे की परमेश्वर भौतिक आशीर्वादांनी आम्हाला भरपुरी देतो, तर तसे म्हणणे अयोग्य आहे. ही गोष्ट खरी आहे की काही ख्रिस्ती लोकांना त्याने भौतिक आशीर्वाद दिलेले आहेत, परंतु हेही खरे आहे की त्याचा उपयोग देवाच्या सेवेसाठी व्हावा अशी त्याची इच्छा आहे. 37 स्तोत्र 37 आणि 38 वचने वाचूया. सात्विक मनुष्याकडे लक्ष दे, सरळ मनुष्याकडे पहा. शांतिप्रिय मनुष्याचा वंश टिकून राहील. पातकी तर पूर्णपणे नष्ट होतील, दुर्जनांचा वंश छाटला जाईल. श्रोत्यांनो, सात्विक मनुष्याचे लक्ष परमेश्वराकडे असते व तो देवावर भरोसा ठेवतो. त्याच्यावर त्याची श्रद्धा असते आणि त्याला शेवटी शांती प्राप्त होते. परंतु दुर्जनांचा नाश म्हणजे काळ्या दगडावरची रेघ आहे. परमेश्वर आम्हाला या स्तोत्राद्वारे फार दिलासा देऊन बोधही करतो. तो आम्हाला पुढे प्राप्त होणाऱ्या प्रतिफळाची जाणीव करून देतो. आता आपण 38व्या स्तोत्राला सुरुवात करूया. शारीरिक आजाराच्या निमित्ताने या स्तोत्रकर्त्याने आपली पाप कबुली दिली आहे. हे स्तोत्र दाविदाची पाप कबुली आहे आणि ते त्याच्या आजाराविषयी देखील आहे. दावीद कसल्याशा आजाराने ग्रस्त आहे. त्याच्या या आजाराची कोठे नोंद नाही, परंतु त्या आजारातून बाहेर पडल्याबद्दल तो देवाचे आभार मानित आहे. 38 स्तोत्र पहिले वचन वाचूया. हे परमेश्वरा, क्रोधाने मला शासन करू नको, संतापून मला शिक्षा करू नको. एखाद्या लहान लेकराने आपल्या चुकीचा पश्चाताप करावा आणि त्याविषयी त्याला जी शिक्षा होत आहे तिच्याविषयी कळवळून आपल्या आईला म्हणावे, कृपा करून मला शिक्षा करू नको, मला दूर लोटू नकोस. तसेच दावीद या ठिकाणी म्हणत आहे. त्याचे व परमेश्वराचे नाते इतके जवळचे आहे. 2 आणि 3 वचनात तो म्हणतो, तुझे बाण माझ्या देहात खोल रुतले आहेत. तुझ्या हाताच्या भाराने मी दबलो आहे. तुझ्या कोपामुळे माझ्या अंगी आरोग्य राहिले नाही. माझ्या पापामुळे माझ्या अस्थित स्वस्थता नाही. श्रोत्यांनो, ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की कशा प्रकारे दावीद आपली परिस्थिती परमेश्वरासमोर मांडत आहे. दावीद आपल्या अपराधाच्या जाणीवेने खरोखर अनुतप्त झाला आहे, भग्न हृदयी झाला आहे आणि त्याला ठाऊक आहे की त्याच्या आजाराचे कारण त्याचे पाप आहे. 4 वचन, कारण माझे अपराध माझ्या डोक्यावरून गेले आहेत, जड ओझ्याप्रमाणे ते मला फार भारी झाले आहेत. श्रोत्यानो, तुम्ही व मी आत्मिकरित्या फार अशक्त आहोत. आम्ही कोणतीही ओझी स्वतःच्या शक्तीने पेलू शकत नाही आणि विशेष म्हणजे पापाचे ओझे तर आम्ही अजिबातच पेलू शकत नाही. त्यासाठी आम्ही परमेश्वराकडे जायला पाहिजे, त्याच्या चरणी ते समर्पित करायला पाहिजे. आमचे ओझे येशू ख्रिस्ताद्वारे प्रभू परमेश्वराच्या हाती सोपवून दिल्यावर किती हलके व मोकळे वाटते याचा अनुभव तुम्ही कधी घेतला आहे काय? विश्वासणाऱ्यांसाठी हा अनुभव नवा नाही. 38 स्तोत्र 5 ते 8 वचने आपण वाचूया. माझ्या मूर्खपणामुळे माझ्या जखमा सडून त्यात दुर्गंधी सुटली आहे. माझ्या अंगाला आळेपिळे येतात. मी अगदी वाकून गेलो आहे. दिवसभर मी सुतक्याच्या वेशाने फिरतो. माझ्या कमरेला दाह सुटला आहे. माझ्या अंगी आरोग्य अगदीच राहिले नाही. माझे अंग बधीर झाले आहे व फारच ठेचून गेले आहे. मी आपल्या हृदयातील तळमळीमुळे ओरडत आहे. श्रोत्यांनो, ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की दाविदाची काय स्थिती होती. दावीद या ठिकाणी म्हणत आहे की त्याचा मूर्खपणा त्याच्या आजारपणास कारणीभूत झाला आणि आता त्याला मानसिक यातनाही होत आहेत. बऱ्याचदा श्रोत्यांनो, आमच्या मूर्खपणामुळे आम्ही चुका करतो, आमच्या हातून पाप होते आणि त्या पापाची बोचरी जाणीव जेव्हा आमच्या मनाला असह्य होते व आम्हाला कोणाजवळही मन मोकळे करण्याची संधी मिळत नाही किंवा भीती वाटते, तेव्हा शेवटी त्या मानसिक यातनांचा आमच्या शरीरावर परिणाम होत राहतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्त आमचा उत्तम मित्र आहे. या स्तोत्रात पुढे दावीद सांगतो त्याप्रमाणे आमचे आप्त स्वकीय, आमचे प्रियजन आम्हाला समजून घेणार नाहीत, परंतु येशू ख्रिस्त आम्हाला समजून घेऊ शकतो. कारण तो तुमच्या व माझ्यासारखा दुबळा मानव बनून या पृथ्वीवर राहिला. त्याने तुमच्या व माझ्यासारखेच मोहांना तोंड दिले, परीक्षांना तो सामोरा गेला, परंतु त्या सर्वावर त्याने विजय प्राप्त केला. श्रोत्यानो, आज तुमच्या अपराधामुळे तुम्ही एकाकी पडला आहात काय? आजारी, दुःखी, अस्वस्थ आहात काय? तुम्ही जर येशू ख्रिस्ताजवळ आपले मन मोकळे केले, आपले अपराध कबूल केले, तर तो तुमचे सहाय्य केल्याशिवाय राहणार नाही.
तुमच्या अपराधांची क्षमा करून तुम्हाला स्वतःची शांती दिल्याशिवाय राहणार नाही. त्याने योहानकृत शुभवर्तमान 14 अध्याय 27 वचनात सांगितले. योहानकृत शुभवर्तमान 14 अध्याय 27 वचन, मी तुम्हास शांती देऊन ठेवतो, आपली शांती तुम्हास देतो. जसे जग देते तसे मी तुम्हास देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अगर भयभीत होऊ नये. प्रिय श्रोत्यांनो, प्रभू येशू ख्रिस्त आम्हा प्रत्येकासह आहे. फक्त आम्ही त्याला त्याच्या नावाने बोलवायला हवे, त्याच्याजवळ आपली पापे कबूल करायला हवीत आणि त्याच्या या वचनाची सत्यता आम्ही अनुभवायला हवी. श्रोत्यांनो, पुष्कळसे लोक ह्या स्तोत्राचा वेगळाच अर्थ काढून येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणाशी त्याचा संबंध जोडतात आणि म्हणतात की जेव्हा येशू ख्रिस्ताने संपूर्ण मानवजातीच्या पापांना स्वतःवर घेतले, तेव्हा त्याने साक्षात मानवजातीचे सर्व आजार सुद्धा स्वतःवर घेतलेत. हे खरे असू शकत नाही, कारण रोग पापाचा परिणाम आहे आणि येशू ख्रिस्त निष्पाप होता. त्याच्यात मुळीच पाप नव्हते. तो पवित्र होता. पापी स्वभावातून त्याचा जन्म झाला नाही. येशू ख्रिस्ताच्या या पृथ्वीवरील जीवनाविषयी परमेश्वर पित्याने मार्क शुभवर्तमान 1 अध्याय आणि 11 वचनात म्हटले. मार्क शुभवर्तमान 1 अध्याय आणि 11 वचन, तेव्हा आकाशातून अशी वाणी झाली की तू माझा पुत्र मला परमप्रिय आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. श्रोत्यानो, येशू ख्रिस्त पवित्र, मनात काही कपट नसलेला, पापापासून अलिप्त असा होता. जर तो रोगाने पिडलेला असता तर निष्कलंक असा देवाचा कोकरा म्हणून त्याचे बलिदान योग्य ठरले नसते. जीव तुझ साठीच रे ख्रिस्ता, आता स्वीकारून घे मला. आलो मी तव दारीच रे ख्रिस्ता, आता कवटाळून घे मला. जीव तुझ साठीच रे. जगी नाही कोणी भेटला, जीवलग सखा तुझ सारखा. जगी नाही कोणी भेटला, जीवलग सखा तुझ सारखा. भारावने मन जाय रे ख्रिस्ता, बघता निस्वार्थ तव प्रेमा. जीव तुझ साठीच रे. हे पाप माझे आजला, ने कुठे नकळे मला. हे पाप माझे आजला, ने कुठे नकळे मला. आलास तू मज साठी रे ख्रिस्ता, आता स्वरते तू मजला. जीव तुझ
रोग, आजार, पापाचा परिणाम होय. जेव्हा येशू ख्रिस्त वधस्तंभावर खिळला गेला तेव्हा तो अगदी पवित्र होता. पहिल्या 3 तासांमध्ये मानवाने जे काही निष्ठेचे वर्तन त्याच्यासोबत करता येईल ते केले. परंतु नंतरच्या 3 तासात देवाने अतिउत्तम ते केले, कारण येशू ख्रिस्ताने संपूर्ण मानवजातीचे पाप स्वतःवर घेतले. ह्या ठिकाणी आम्हाला फार अधिक सावधानी बाळगायला हवी. येशू ख्रिस्ताने संपूर्ण जगाचे पाप स्वतःवर घेतले. जेव्हा आम्हाला सांगण्यात येते की त्याने आमचे रोग सहन केलेत, ते रोग जे पापामुळे आहेत. शिमोन पेत्राने ह्या गोष्टीला पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय आणि 24व्या वचनामध्ये फार स्पष्टपणे सांगितले आहे. पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय आणि 24वे वचन. त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, ह्यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला. कशापासून निरोगी? आमच्या रोगांपासून नाही, आमच्या पापांपासून निरोगी झालो. त्याने आमची पापे स्वतःवर घेतलीत आणि आमच्या पापांचा प्रश्न त्याने सोडवला. त्याचे शरीर रोगीटले नव्हते श्रोत्यानो. रोग पापाचा परिणाम आहे आणि येशू ख्रिस्तात कुठलेही पाप नव्हते. हे म्हणणे अगदी चुकीचे आणि वायफळ आहे की येशू ख्रिस्त जेव्हा क्रुसावर टांगला गेला तेव्हा तो रोगी होता. आज जे आम्ही रोगी व आजाराने ग्रस्त आहोत ते आम्ही ह्या स्तोत्रात दाविदासोबत स्वतःला ठेवू शकतो. आणि हे अगदी बरोबर आहे की प्रथम आम्ही आमचे आजार, रोग त्या महान वैद्याजवळ आणावेत आणि उत्तमात उत्तम त्याच्याकडे जावे. डॉक्टरजवळ जी बुद्धी, जे चातुर्य आहे ते सर्व देवाकडून त्यांना प्राप्त झालेले असते. मग आपण हे माना किंवा नका मानू. बरेचसे लोक आज अशी शिकवण देतात की औषध घेणे चुकीचे आहे किंवा डॉक्टरकडे जाणे चुकीचे आहे. माझं म्हणणं हे आहे की जी औषधे आहेत ती परमेश्वराची निर्मिती आहे. डॉक्टरांना बुद्धी देणारा परमेश्वर आहे. म्हणून डॉक्टरकडे जाणे, औषध घेणे काही वावगे नाही. परंतु ह्या बाबतीत मी वाद घालू इच्छित नाही. आता आपण 39व्या स्तोत्रावर थोडक्यात मनन करूया. हे स्तोत्र उत्तर क्रियेसाठी आहे. हे चित्तवेधक स्तोत्र मानवजातीचा अशक्तपणा, चंचलपणा व नीचपणा व्यक्त करणारे, मानवी अस्तित्वाची व्यर्थता स्पष्ट करणारे आहे. या स्तोत्राचा उपयोग बऱ्याचदा उत्तर क्रियांकरिता केला जातो. काहींच्या मते हे स्तोत्रसंहितेमधील सर्वात सुंदर शोकगीत आहे. पेरोने यांच्या मते ह्या पवित्र गायकाच्या मनात दबलेल्या भावना आहेत आणि त्याच्या मनात विचारांनी खूप गर्दी केली असली तरी तो त्या विचारांना शब्दात व्यक्त करीत नव्हता. कारण समोरच्या सहानुभूती नसलेल्या लोकांसमोर आपल्या तोंडातून नको ते शब्द बाहेर पडतील आणि समोरच्या दुष्टांना त्याच्या विरुद्ध बोलायला संधी मिळेल अशी भीती त्याला वाटते. आणि शेवटी आपल्या भावना आणखीन दाबून ठेवता येत नाहीत, म्हणून तो त्या माणसासमोर नाही तर देवासमोर त्या व्यक्त करीत आहे. आणि देवाच्या दृष्टिकोनातून जीवनाच्या समस्येकडे पाहिले नाही तर ती समस्या किती निराशादायक असते हे जणू त्याला माहीत आहे. श्रोत्यांनो, खरोखर अगदी प्रामाणिकपणाने विचार केला तर देवाच्या या विश्वामध्ये मानवी जीवन एक प्रचंड अपयश आहे आणि देवाशी नातेसंबंध नसतील तर ते निरर्थक आहे. खरोखर येशू ख्रिस्त या देवपुत्राशिवाय काहीही अर्थपूर्ण नाही. आपण या सुंदर स्तोत्राचे म्हणजे 39व्या स्तोत्राचे पहिले वचन वाचूया. पहिलं वचन सांगतं, स्तोत्रसंहिता 39वा अध्याय, पहिलं वचन. मी म्हणालो की आपल्या जिभेने पाप करू नये म्हणून आपल्या चालचलणुकीस जपेन. माझ्यासमोर दुर्जन आहे तोपर्यंत मी आपल्या तोंडाला लगाम घालून ठेवीन. हे दाविदाचे स्तोत्र आहे आणि हे मुख्य गवई यदुथून ह्याला समर्पित आहे. हा यदुथून कोण होता? बहुतेक त्यानेच ह्या स्तोत्राचे संगीत लिहिले असावे. इस्रायलांच्या भक्तीशी ज्या 3 संगीतकारांचा संबंध होता त्यापैकी हा एक होता. आसाफ, हेमान हे दुसरे 2 होते. दावीद जो अतिउत्तम गायक होता त्याच्यासोबत हे 3 संगीतकार संगीताच्या सेवेसाठी होते. हे स्तोत्र असे आहे की ह्यात व्यक्त झालेल्या भावना दाविदाला जगासमोर व्यक्त करण्याची इच्छा नव्हती. 2 आणि 3 वचनात तो म्हणतो, मौन धरून मी गप्प राहिलो, बरे देखील काही बोललो नाही.
तरी माझ्या दुःखाने उचल खाल्ली. माझे हृदय आतल्या आत संतप्त झाले. मला ध्यास लागला असता माझ्यामध्ये अग्नी भडकला. तेव्हा मी आपल्या जिभेने बोललो. या प्रकारचा अनुभव आजही आमच्यासाठी नवा नाही श्रोतानो. कित्येक लोकांना आपले हृदय व्यक्त करायला आवडत नाही. ते आतल्या आत कुढत राहतात. आणि दाविदाला जेव्हा हे कुढणे असह्य झाले तेव्हा तो परमेश्वराजवळ बोलला. तो काय बोलला ते आपण 39 स्तोत्र 4 वचनात वाचूया. हे परमेश्वरा, माझा अंतकाळ केव्हा आहे व माझे आयुष्यमान किती आहे हे मला समजू दे, म्हणजे मी किती नश्वर आहे हे मला कळेल. दाविदाला मानवाची नश्वरता ठाऊक आहे. तो विचारतो, या जीवनाचा हेतू काय आहे? आमच्या अस्तित्वाला कशामुळे अर्थ प्राप्त होतो? आजची तरुण मुले हाच प्रश्न विचारत आहेत. त्यांना जीवनात काहीच अर्थ दिसत नाही. वेगाने होणारे औद्योगिकरण, शहरीकरण, परदेशांचा प्रभाव, वाढता तणाव, धावपळीचे खडतर जीवन व अनेक गुंतागुंतीच्या समस्या, या सर्वांमुळे त्याच्यासमोर प्रश्न निर्माण झाला आहे की या जीवनाचा काय अर्थ आहे? दाविदाने हाच प्रश्न विचारला. श्रोत्यानो, तुम्ही ख्रिस्ती आईवडील आहात, तर तुमच्या मुलांच्या असल्या प्रश्नाला तुम्ही काय उत्तर देता? तुमच्याजवळ योग्य उत्तर आहे काय? आपल्या मुलांना ध्येय असलेल्या अर्थपूर्ण ख्रिस्ती जीवनाची दिशा तुम्ही दाखवू शकता काय? त्यांच्या जीवनातल्या देवाच्या योजनेविषयी तुम्ही त्यांचे मार्गदर्शन करू शकता काय? खरे ख्रिस्ती जीवन जगा असा त्यांना उपदेश करताना तुम्ही स्वतः ख्रिस्ताला ओळखता काय? जर या सर्व प्रश्नांची तुमच्याजवळ नकारार्थी उत्तरे असतील तर तुम्ही तुमच्या मुलांना जीवनाच्या योग्य मार्गाने नेऊ शकणार नाही. 39 स्तोत्र 5 वचन पहा. पहा, तू माझे दिवस वीतभर केले आहेत. माझ्या आयुष्याचा काळ तुझ्यापुढे काही नाही. एखादा मनुष्य कितीही खंबीर असला तरी तो श्वास रूपच होय हे खास. श्रोत्यानो, स्पष्ट आहे की मानवी जीवन पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे क्षणभंगूर आहे. मानव कितीही बलवान असू द्या, त्याचे जीवन निरर्थक आहे. पुढे 6 वचनात दावीद म्हणतो, खरोखर मनुष्य छायेसारखा फिरतो. जिभेने तो उगीच धामधूम करीतो. तो धन साठवितो, पण ते कोणाच्या हाती लागेल हे त्याला ठाऊक नाही. देवहीन असलेल्या मानवी जीवनाचा बारकाईने विचार केला तर आम्हाला सर्व निरर्थक व व्यर्थ आहे असे जाणवते. आमचा पैसा, संपत्ती, प्रतिष्ठा या सर्व गोष्टी व्यर्थ आहेत. 7 वचनात दावीद देवाला प्रश्न विचारित आहे. तो म्हणतो, तर आता हे प्रभू, मी कशाची अपेक्षा करू? माझी आशा तुझ्यास ठायी आहे. दावीद या व्यर्थतेपासून देवाकडे वळला. तुम्ही जर देवाकडे वळला नाही तर तुम्हालाही तुमचे जीवन व्यर्थ असे वाटेल. 8 आणि 9 वचने पुढे. माझ्या सर्व अपराधांपासून मला सोडीव. मला मूर्खांच्या निंदेस पात्र करू नको. मी मौन धरिले आहे, आपले तोंड उघडीत नाही, कारण हे तूच केले आहे. श्रोत्यानो, दावीद जमावाच्या टीकेमुळे व त्याचे हे विचार निराशाजनक आहेत म्हणून आपले तोंड बंद ठेवून बसला आहे. 10 वचनात तो म्हणतो, तुझा प्रहार माझ्यावरून दूर कर. तुझ्या हाताच्या तडाख्याने माझा क्षय होत आहे. दाविदाला परमेश्वराच्या शिस्त लावणाऱ्या शिक्षेची जाणीव आहे. त्याच्या जीवनातल्या त्या शिक्षेचा हेतू त्याला माहीत आहे. आमचा जीवनाविषयीचा, त्यातल्या घटनांविषयीचा दृष्टिकोन योग्य असणे खूपच आवश्यक आहे. श्रोत्यानो, मृत्यू येणे, मातीस माती मिळणे हा आमच्या जीवनाचा शेवट नाही. आमचा जीवनाचा शेवट मृत्यूमध्ये नाही. 12 वचन पहा. हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक. माझ्या धाव्याकडे कान लाव. माझे अश्रू पाहून उगा राहू नको, कारण मी आपल्या सर्व पूर्वजांप्रमाणे तुझ्यापुढे परदेशीय व उपरी आहे. श्रोत्यानो, आम्ही या पृथ्वीवर असे काही वावरतो की जणू काही पृथ्वीच आमची कायमची वास्तव्याची जागा आहे. पण आम्ही हे विसरतो की ख्रिस्ताचे अनुयायी असल्यामुळे आम्ही या जगात परके व प्रवासी आहोत. आमचे नागरिकत्व स्वर्गाचे आहे. आम्हाला सार्वकालिक जीवनाची आशा आहे. 13 वचनात नंतर शेवटी दावीद म्हणत आहे, मी येथून जाऊन नाहीसा होण्यापूर्वी आनंदित व्हावे म्हणून माझ्यावर असलेली तुझी क्रोधदृष्टी काढ. तो म्हणत आहे की माझे जीवन असे असू दे की त्यामुळे लोक तुझ्याकडे येण्यापासून परावृत्त होणार नाहीत, तर त्यांनाही सार्वकालिक जीवनाची उत्सुकता वाटेल. अनेकदा श्रोत्यानो, विश्वासणारे म्हणून आम्ही साक्ष देतो. येशूला आमचा तारणारा म्हणून आम्ही कसे स्वीकारले हे आम्ही लोकांना सांगतो, पण आमचे वर्तन त्यानुसार आहे की नाही हे आम्ही पारखायला हवे. मला बराच अनुभव आहे
की लोक साक्ष देतात आणि नंतर काही दिवसांनीच त्यांचं जीवन पहिले जसं होतं तसंच राहतं. त्यांच्यामध्ये कुठलाच फरक जाणवत नाही. आज स्वतःच्या जीवनाचं परीक्षण करा आणि पहा की काय येशू ख्रिस्ताला जीवन समर्पित केल्यानंतर तुमच्या स्वभावामध्ये, तुमच्या वर्तणुकीमध्ये, तुमच्या कार्यांमध्ये फरक आलेला आहे किंवा नाही, किंवा आपण तसंच जीवन जगत आहात. जर असं आहे श्रोत्यानो, तर तुम्ही स्वतःला धोका देत आहात. गंभीरपणे ह्या गोष्टीवर विचार करा आणि पुन्हा एक वार आपलं जीवन ख्रिस्ताच्या हातात समर्पित करा. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे बी. जुन्या करारामध्ये परमेश्वराने विश्वासणाऱ्यांना भौतिक आशीर्वादांचे अभिवचन दिले. आजचा प्रश्न, काहींच्या मते कोणते स्तोत्र स्तोत्रसंहितेमधील सर्वात सुंदर शोकगीत आहे? ए. 37, बी. 38, सी. 39, डी. 40. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आज आम्ही पाहिले आहे की आम्हाला बोलणे हे वरदान आहे. म्हणूनच आम्ही आमची जीभ नियंत्रणात ठेवावी. शब्दांनी आम्ही पाप करू नये. शारीरिक आजार वेदनामय जरी असले तरीही आम्ही क्षमा आणि पश्चाताप यांच्याद्वारे प्रभूच्या जवळ जाणे आवश्यक आहे. आम्ही आमच्या शब्दांनी पाप करू नये. जीवनाची क्षणभंगुरता विचारात घेऊन देवावरच आमची अपेक्षा आणि आशा ठेवावी. प्रियांनो, काय या सर्व गोष्टी करण्यासाठी आपली तयारी आहे? पापाविषयी आम्ही काय करतो? काय आमच्या चुका आमच्या मूर्खपणामुळे होतात? आपण आत्मपरीक्षण करूया. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या प्रेमळ परमेश्वर देव बाप्पा, धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो यासाठी की बाप्पा तू आम्हाला निर्माण केलेलं आहेस. आणि प्रभूजी, तुझ्या सर्व निर्मितीमध्ये तू आम्हाला श्रेष्ठ असं निर्माण केलेलं आहेस. प्रभूजी, तू आम्हाला सर्व काही दिलेलं आहेस विशिष्ट हेतूनं. होय प्रभूजी, आम्हाला बोलता येतं, आम्हाला आमचे विचार प्रकट करता येतात. आणि म्हणूनच बाप्पा, ज्या जिभेच्या द्वारे या गोष्टी घडतात, प्रभूजी, आम्ही योग्य रीतीनं बोलावं, आवश्यक तेच बोलावं आणि तुला आवडेल तेच आम्ही बोलावं. यासाठी प्रभूजी आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. होय बाप्पा, आमच्या मनातले विचार तुला ठाऊक आहेत. आमच्या मुखामध्ये येणारे शब्द देखील तुला ठाऊक आहेत. आणि म्हणूनच आम्ही तुला विनंती करतो, तुझी कृपा फक्त आम्हाला तू दे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताने तुम्हाला निवडले आहे म्हणून योग्य फळ द्या. प्रभू आपणास सहाय्य करो.